आम्ही जेव्हा स्टार्ट केले तेव्हा 14 जणच होतो. आज 50 जण झालेले आहे. तर बाबाचे आशीर्वाद त्यांना उठवायचं नाही. आपला पुढे खूप लेट होणार. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. शिर्डीस ज्याचे लागतील पाय, टळती अपाय सर्व त्याचे. नमस्कार मित्रांनो, आज बोरिवली येथे शिर्डी सायकल यात्रेचा दिवस पहिला डे 1. तर तुम्ही बघू शकता सगळे जे भक्त आहेत ते सायकल वरून चालत आलेले आहेत, सायकल चालवत. आता आम्ही सकाळी साधारणतः 9:30 वाजता बोरिवली सोडलंय आणि आता गायमुखला सगळे नाश्त्यासाठी थांबलाय. तर यातला कुठलाही प्रकार बाहेरून येत नाही. खासियत ही की हा सगळा नाश्ता जो आहे तो घरी बनवतात, जे खास कुक आहेत शांताराम बोडके, जे गेली इतकी वर्ष अविरत या सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहेत. आपण एकदा अध्यक्षांना विचारू की साधारणतः किती वर्षांपासून ही सायकल यात्रा सुरू आहे. आपण बाळगोपाळ मित्रमंडळाच्या अध्यक्षांना भेटूयात. सचिन बोडके, नमस्कार. नमस्कार. ओम साईराम. साईराम साईराम. ही सायकल यात्रा साधारणतः गेली कित्येक वर्ष तुम्ही परंपरा चालवताय? ही सायकल व यात्रा 22 ते 23 वर्षापासून चालू आहे. अच्छा, हे यंदाचं 23वा वर्ष. 23 वर्ष. गेली 23 वर्ष अविरत हे सगळे भक्त शिर्डीला बोरिवलीवरून सलग 3 दिवसाचा प्रवास करून शिर्डीला जातात. बरं, या अनुभवाबद्दल काय सांगाल? गेले तुम्ही इतके वर्षात आहे, अरेंजही करताय, स्वतः जाताय, हा सगळा अनुभव, हे भक्तिमय वातावरण, याच्याबद्दल काय? ऍक्च्युली अनुभव एवढे चांगले आले, वाईट पण आलेले आहे. कारण बाबांचा हात मागे असल्या म्हणजे काही त्रास होत नाही. कारण आम्ही जेव्हा स्टार्ट केले तेव्हा 14 जणच होतो. आज 50 जण झालेले आहे. तर बाबाच्या आशीर्वादाने खूप काही चांगलं आहे. कोणाला कधी त्रास होत नाही आणि चांगल्या भक्तीने गेल्या की बाबा सगळ्यांना चांगलं ठेवतो, अशी मला एक अनुभव आहे. कारण एक मला आठवतं की कसारा घाटामध्ये रात्रीचा अंधार असतो, तर तिकडे एक कुत्रा होता. तर तो आम्हाला आमच्या संगतीच होता. काय टायमाने तो 5-10 मिनिटांनी गायब झाला आणि आम्हाला 3-4 किलोमीटर तो आम्हाला तिकडे सापडला. म्हणजे कसं असतं, ते रात्रीच्या आपल्या पाठीशी राहणारा तो बाबा आहे, तो खरंच ती शक्तीच वेगळी आहे. ओम साईराम. हा, तुझं नाव सांग. आयुष. किती वर्षाचा आहेस तू? 7. 7 वर्ष. आणि तू किती वर्षांपासून येतो पप्पांसोबत? 2 वर्ष. म्हणजे अगदी लहानपणापासून त्याला ही आवड आहे, तो करतोय आणि साहजिक आहे. मी पहिल्यांदा या वर्षी सायकलने यांच्यासोबत चाललोय. गेली बरीच वर्ष या संस्थेशी मी जोडलेला असल्यामुळे फक्त साई भंडारा किंवा जे उपक्रम असतात तिथे मी असतो. पण यावेळेस हा अनुभव मी स्वतः घेतोय पहिल्यांदा. पूर्ण सायकलने जाताना कोणत्या कोणत्या गमती जमती घडतात पासून ते काय काय प्रसंगांना सामोरं जावं लागतं. तर हा डे 1चा पहिला पॉइंट जिथे आम्ही आता थांबलोय. ह्याच्यानंतर पुढच्या भोजनासाठी आम्ही थांबणार आहोत भिवंडी बायपास जवळ आणि त्याच्यानंतर आज रात्रीचा मुक्काम असणार आहे खर्डी येथे. ओम साईराम. मित्रांनो, आता आमच्या दुपारच्या जेवणासाठी आम्ही खर्डीच्या जवळपास असलेल्या खोडियार माता मंदिरात थांबलोय. अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे. ही सगळ्यात आधी नर्मदेश्वर महालिंगाचं इथे स्थान आहे. हे शिवलिंग बघितल्यानंतरच याची ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे जाणवू शकते. संगमरवरी टाइल्स वापरल्यामुळे एक गारवा आहे विशेष इथे. बाहेर डेफिनेटली फार चुकाड आहे, पण अतिशय सुंदर शांत स्थान आहे. या संपूर्ण सायकल यात्रेची खासियत तर इथे कोणीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा मी का करू तू का करू अशी कुठलीही भावना न ठेवता सगळे मिळून स्वतः सगळं जेवण बनवतात. आणि सगळं जेवण अगदी पद्धतशीर व्यवस्थित बनतं. कोणालाही कुठलं काम करताना कुठल्याही प्रकारचा कमीपणा किंवा कोणालाही काम करताना कुठल्याही प्रकारचा मोठेपणा नाही. हे मंदिराचं बरंचसं आवार आहे. सो बऱ्यापैकी पालख्या इथे येऊन थांबतात आणि त्यामुळे इकडे सगळ्यांना अतिशय शांत थंड वातावरणात आराम करता येतो.
सायकल चालवून दमलेत सगळे. आणि एक आहे की हो फार दमायला होतं, सोपं नाहीये. आज पहिला दिवस आहे आणि आताशी पहिल्या दिवसातला अर्धा दिवस फक्त आताशी पार पडला, अजून बरंच जायचंय. चढ उतार आणि बऱ्याच गोष्टी, हायवे, गाड्या, भीती सांभाळून चालणं, सगळ्या गोष्टी आहे पण मजा आहे. दमाला सॉल्यूट आहे. आता मी तुम्हाला फ्रेश दिसतोय, मी आल्यावर फ्रेश झालोय म्हणून इतका फ्रेश दिसतोय. नाहीतर व्हिडिओ करायच्या आधी माझा अवसान पाहिलं असतं तर काळवंडलेला चेहरा, घाम, दमणं, तहान, सगळ्या गोष्टी खरंच मानली पाहिजे. आणि या मंदिराचं मुख्य आकर्षण असलेलं देवस्थान. अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशी मूर्ती. ही खोडियार माता, जिचं वाहन मगर आहे. एकूणच सगळ्या मंदिराचा आवार अतिशय प्रसन्न करणार आहे आणि प्रशस्त आहे. जेवण तयार झाल्यानंतर बाबांना नैवेद्य दाखवण्यात आला. संध्याकाळी आम्ही एका साईबाबांच्या मंदिरात थांबलो. बरेच दमलो होतो चालून. अजून साधारणतः 4 किलोमीटर जायचंय. खास आकर्षण पोपटीची तयारी चालू होती एकीकडे जेवण तयार झालं होतं. डाळ, खरं तर या सगळ्या प्रवासात शीण घालवायला एक गंमतही होती पोपटीची. ही एकीकडे पोपटीचं चालू असताना आम्ही जवळपास परत एकदा हॉल्ट घेतला होता, कारण अंतर फार होतं, दमलो होतं. खर्डीपासून साधारणतः 4 किलोमीटरवर. आणि तिकडे दुसरीकडे पोपटी लावायची तयारी होत होती. छान व्यवस्थित खड्डा खणून काही कवट्या, पेंडा सगळ्यात ते मडकं झाकलं गेलं आणि मस्त आग लावून शेकोटी पेटवली गेली. थंडीचं वातावरण होतं, शेकोटी होती. उधर पापड, उधर पोपटी. पोपटी काढेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो होतो. खरं तर पोपटीबद्दल बरंच मी ऐकलं होतं, पहिल्यांदाच केली. आणि साईबाबांची आरती आधी आम्ही करून घेतली, जेणेकरून सगळ्यांना जेवणाला बसता येईल. बाबांना नैवेद्य दाखवला गेला. एकीकडे जे सायकल चालवून आले होते ते सगळे जेवायला बसले आणि बाकी मंडळी त्यांच्यासोबतच पोपटीचा आस्वाद घेत होती. तर असं संपूर्ण दिवस सकाळचे बोरिवलीवरून निघालो तर जवळपास 92 किलोमीटरचा सायकलवरचा प्रवास सगळ्यांनीच केलाय. आणि तिथून इथपर्यंत जसं मी मगाशी म्हटलो की आपण जेव्हा कुठल्या तीर्थयात्रेला जातो, कुठल्याही प्रकारची यात्रा असेल, पदयात्रा असेल, रथयात्रा असेल किंवा सायकलची जशी आत्ता आहे, ही यात्रा बनवताना जे काही विचार केले गेले असतील आपल्या पूर्वजांकडून, त्यातले काही गम्य सुंदर सापडले. म्हणजे सगळ्यात आधी की एक, आपण पिकनिकला जातो आणि यात्रेला जातो त्यात फरक काय की जेव्हा आपण पिकनिकला जातो तर आपण एकमेकांसोबतचा आनंद घेण्यासाठी जात असतो. पण जेव्हा तुम्ही कुठल्याही यात्रेला जाता तेव्हा तुम्ही स्वतःसोबतचा आनंद घेता. म्हणजे काय की तुम्ही चालत असता किंवा तुम्ही जसं आज मी सायकल चालवत होतो, काही जण पुढे होते काही मागे होते,
अगदीच सगळे एकसाथ जरी असले तरी प्रत्येकात अंतर होतं. त्यामुळे एका पॉईंट नंतर तुम्हाला फक्त तुमच्याशी बोलावं लागतं. मग यातून प्रवास सुरू होतो मनन करण्याचा, चिंतन करण्याचा. मग काही गोष्टी सापडतात, मग तुमचा स्वतःशी संवाद साधतो आणि त्या संवादातून तुम्हाला तुमचं रूप कळायला लागतं की तुमच्या अंतरंगात, तुमच्या मनात काय चाललंय. आणि कुठेतरी ही गोष्ट प्रत्येकाकडून व्हावी, हे इंट्रोस्पेक्शन, हे आत्मपरीक्षण व्हावे, म्हणून कुठे ना कुठे या तीर्थयात्रांचा घाट आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी घालून ठेवला. शोधायला मदत कुठून होते की तुमच्याकडे बोलायला कोण नाही, तुम्ही तीर्थयात्रेला चाललाय, तर नकळत का असे ना तुमच्याकडून त्या देवाचं, त्या ईश्वराचं नामस्मरण होतं राहतं. आणि नामस्मरणाचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जसं नामस्मरण घेतलं जातं तशी आपली ऊर्जा आणखी समृद्ध आणि पॉझिटिव्ह होत जाते. तर ह्या काही गोष्टी मला या आजच्या डे 1 मध्ये कळाल्या. आणखी 2 दिवसात तर कळणारच आहे. आणि प्रचंड थकवा आहे, पण तरी सुद्धा मनाला एक तजेल आहे. इथे जेवढेही भक्त आहेत, जे आता अगदी म्हणजे पडल्या पडल्या झोपलेत, अगदी घोरायला लागलेत, ते शरीराने थकले असले तरी करतानाचा उत्साह या संपूर्ण व्हिडिओत तुम्ही पाहिलाय. सो हा होता आजचा दिवस पहिला, बोरिवली ते शिर्डी सायकल यात्रा 2026. धन्यवाद.